नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी बी एज्युकेटरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण 5 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीच्या ज्या मराठी ई नोट्स आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. ओके, या ज्या ई नोट्स आहेत त्या तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती पाहू शकता. महाराष्ट्र लॉ सीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारलेल्या अशा ह्या ई नोट्स आहेत. ओके, तर जर मी बी एज्युकेटरचा ऍप डाउनलोड केला नसेल तर आजच ऍप डाउनलोड करा आणि ऍप वरती जाऊन स्टोअर वरती तुम्हाला हा कोर्स पाहायला मिळेल. ओके, तर या कोर्सची जी किंमत आहे ती ₹259 आहे. ओके, तर मित्रांनो, 5 इयर्स MSc लॉ मध्ये तुम्हाला 5 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. ओके, तर या 5 विषयाच्या ज्या ई नोट्स आहेत त्या आपण विषयानुसार पाहूया. पहिला आहे सामान्य ज्ञान, ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो. ओके, यामध्ये जे आहे तो सरळीकरण एक टॉपिक आहे, लसावी मसावी आहे, सरासरी आहे, टक्केवारी आहे, नफा तोटा आहे. ओके, असे विविध टॉपिक्स आहेत. जर तुम्ही एखादा टॉपिक या ठिकाणी ओपन करून पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहेत, त्याचबरोबर त्याची उत्तरं सुद्धा स्पष्टीकरणासह या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. ओके, तर या ई नोट्स कशा असणार आहेत त्याचे आपण सॅम्पल पाहूया. ओके, तर मॅथ्स हे सॅम्पल आहे. ओके, अशा प्रकारच्या ई नोट्स असणार आहेत, त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. वाचण्यासाठी एकदम सोयीस्कर अशा ई नोट्स आहेत. त्याचबरोबर जो आपला पुढचा विषय आहे तो आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये सुद्धा सर्व टॉपिक कव्हर्ड आहेत. ओके, यामध्ये ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, व्हर्बल एबिलिटी आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, असे टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही ग्रामर ओपन करून पाहिलं तर मध्ये आर्टिकल आहे, नाउन्स आहे, प्रोनाउन्स आहे, ऍडजेक्टिव्ह आहेत, असे विविध टॉपिक्स ग्रामरचे या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर व्होकॅब्युलरी आहे, व्होकॅब्युलरी मध्ये तुम्ही पाहू शकता इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सिनॉनिम्स आहे, एनालॉजीज आहेत, असे विविध टॉपिक्स या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला. त्याचबरोबर व्हर्बल एबिलिटी मध्ये आहे क्रिटिकल रिझनिंग, जम्बल्ड पॅरेग्राफ, टेस्ट ऑफ स्पेलिंग, स्पॉटिंग एरर्स, असे विविध टॉपिक्स महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जे इम्पॉर्टन्स आहेत ते या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. याचं जे सॅम्पल आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारचं हे सॅम्पल असणार आहे इंग्लिश या विषयाचं. त्यानंतर पुढचा विषय आहे लिगल, ज्याला आपण मराठीमध्ये कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारण मीमांसा म्हणतो. यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते आपण पाहूया. करार कायदा, अपकृत्य कायदा, घटनात्मक कायदा, कौटुंबिक कायदा, फौजदारी कायदा, असे विविध टॉपिक्स यामध्ये आहेत. याचं जे सॅम्पल आहे ते अशा प्रकारचं असणार आहे. ओके, त्याचबरोबर पुढचा जो विषय आहे जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. ओके, त्यामध्ये इतिहास कव्हर केलेला आहे, भूगोल आहे, भारतीय अर्थशास्त्र आहे, बँकिंग सिस्टमवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, संगणकावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर पुस्तके आणि लेखक आहेत हा एक टॉपिक असणार आहे यामध्ये. हे असे विविध टॉपिक्स आहेत, महत्वाचे दिवस आहेत. ओके, तर अशा प्रकारचे टॉपिक यामध्ये कव्हर केलेले आहेत. याचं जे सॅम्पल आहे तुम्ही पाहू शकता. ओके, अशा प्रकारचं असणार आहे सॅम्पल, वाचण्यासाठी एकदम सोयीस्कर. ओके, त्यानंतर आपला जो पुढचा विषय आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला अक्षर मालिका विचारला जातो, त्याचबरोबर सांकेतिक लिपी आहे, संख्या मालिका आहे, अशी विविध टॉपिक्स आहेत. जर तुम्ही एखादा टॉपिक ओपन करून पाहिला तर यामध्ये प्रश्न आहेत आणि यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासह उत्तरं दिलेली आहेत. 5 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटी साठी परिपूर्ण असा हा ई नोट्स आहे चा कोर्स आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर्सच्या हायलाइट्स एक बोनस मिळणार आहे. ओके, यामध्ये तुम्हाला वर्षभराच्या चालू घडामोडी आहेत त्या वाचायला मिळणार आहेत. ओके, तर यामध्ये प्रत्येक दिवसाच्या आपण 3-3 महत्वाच्या घडामोडी यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजेच महिन्याच्या होतात 90 घडामोडी. अशा या 90 घडामोडी तुम्हाला वाचायच्या आहेत. ओके, त्या कशा प्रकारच्या असणार आहेत त्याचा आपण सॅम्पल पाहूया. ओके, अशा प्रकारच्या या घडामोडी असणार आहेत, प्रत्येक दिवसाच्या 3-3 महत्वाच्या घडामोडी आहेत. ओके, या ठिकाणी एक हेडलाईन दिली जाणार, त्यानंतर त्याचा एक फोटो असणार आहे आणि त्या फोटो संदर्भात म्हणजे जी घटना घडली त्याचे वर्णन असणार आहे. ओके, या फोटोमुळे तुम्हाला या घटना लक्षात राहणार आहेत. ओके, आता आपण ज्याही कोर्स बद्दल चर्चा केली ते सर्व गोष्टी यामध्ये उपलब्ध असणार आहेत. या कोर्स बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. नंबर आहे 8383818888. जर तुम्ही ऍप मधून हा कोर्स डायरेक्ट परचेस केला तर तुम्ही स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचा आहे. अशाच काही नवनवीन व्हिडिओसाठी बी एडुकेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. धन्यवाद.